नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या शुक्रवारी म्हणजे 25 तारखेला आपला जो MPSCचा प्रिलिम्स टेस्ट सिरीज जे झाली त्यातला पहिला पेपर जो होता पॉलिटीचा, त्याच्याबद्दलचं डिस्कशन्स आपण आज घेऊयात किंवा त्याचे डिस्कशन होतं ते घेऊयात की भारतीय राज्यव्यवस्था याच्यावर आपण पहिली टेस्ट घेतली होती. आणि थँक्यू सो मच, तुमचा रिस्पॉन्स पण चांगला आला आणि फीडबॅक पण बघितले आम्ही, त्याबद्दल धन्यवाद. असेच आम्ही पेपर जे आहेत काढण्याचा प्रयत्न करू जे की आयोगाच्या बेसिसवर असतील. तर याच्यातले काही जे महत्त्वाचे क्वेश्चन्स होते ते आज आपण डिस्कस करूयात. याला पहिला क्वेश्चन जो होता तो आहे की खालील विधाने पहा. 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा यांची भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या बैठकीसाठी अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले आणि संविधान सभेने 1 मे 1947 मध्ये राष्ट्रकुलासाठी भारताच्या सदस्यत्वावर शिक्कामोर्तब केला. आता याच्यात जर विचार केला ना तर क्वेश्चन जो होता तो कसा होता आणि त्याचे काय हे होते ते आपण पाहूयात. तर सर्वात महत्त्वाचं पहिलं आहे की सच्चिदानंद सिन्हा जे आहेत यांच्यावर क्वेश्चन या अगोदर MPSCने पण विचारला होता, म्हणजे असे क्वेश्चन्स, आणि UPSCने पण हा क्वेश्चन मागच्या वर्षी विचारलेला आहे. तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जे आहेत यांना अपॉइंट केलं होतं 9 डिसेंबर 1946 रोजी. ओके, तर पहिला क्वेश्चन जो आहे ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रगीत नव्हते स्वीकारले. ॲक्च्युली तुम्ही जर विचार केला तर 22 जुलै 1947 या तारखेला जर विचार केला तर राष्ट्रध्वज हे जे आहे हे स्वीकारले. तर लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की इंडिपेंडन्स म्हणजे आपल्याला जेव्हा 15 ऑगस्टला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा राष्ट्रध्वज हे फडकवायचा होता, हे असं लक्षात ठेवा. फक्त तेच होतं, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतर 1949 आणि 50मध्ये स्वीकारल्या गेल्या होत्या. संविधान सभेने 1949 मध्ये राष्ट्रकुलामधील भारताच्या सदस्यत्वावर शिक्कामोर्तब केला. तर आन्सर जे आहे ते ए आहे. याच्यात जर बघितलं तर आपल्या नोट्समध्ये पण ते दिलेले आहेत. तुम्ही जर विचार केला तर कॉन्स्टिट्यूशन मेकिंगचा जर विचार केला तर सर्वात आधी 1934 मध्ये M.N. रॉय यांनी जे आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली म्हणजे संविधान सभा असावी याची मागणी केली होती. आणि नंतर 1935 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने पण सुद्धा ही मागणी केली होती. याच्यात टोटल स्ट्रेंथ आणि याचा जर विचार केला तर इथं जर विचार केला तुम्ही तर हे बघू शकता की एकूण 389 सीट्स होत्या, ज्यातल्या 296 सीट्स अलॉट केल्या होत्या ब्रिटिश इंडियासाठी आणि 93 सीट्स जे आहेत ते प्रिन्सली स्टेट राज्य जे आहेत त्यांच्यासाठी दिलेल्या होत्या. सीट अलोकेशन जे डिवाईड झालेलं होतं त्यात मुस्लिम, सिख्स आणि जनरल हे 3च होते, एवढं लक्षात ठेवा. शेड्यूल कास्ट वगैरे आणि बाकीचे काही नव्हते. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. क्वेश्चन इथं पण विचारलेला आहे की एक्सेप्ट मुस्लिम्स अँड सिख म्हणजे मुस्लिम, सिख्स आणि जनरल हे 3च होते. ओके, आता टेम्पररी प्रेसिडेंट कोण होते? फर्स्ट मीटिंग 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. टेम्पररी प्रेसिडेंट सच्चिदानंद सिन्हा होते आणि त्यानंतर इलेक्टेड प्रेसिडेंट म्हणजे राजेंद्र प्रसाद हे होते. 2 इलेक्टेड व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते म्हणजे HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचार्य. टोटल सेशन किती झाले होते? तर 11 सेशन झाले होते, जे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चाललेला होता. फायनल सेशन जे आहे ते 24 जानेवारी 1950 रोजी झालेलं होतं. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आणि ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन जे आहे ते याच्यावर पण MPSCने याच्या अगोदर क्वेश्चन विचारले. 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन जे आहे ते असेंब्लीमध्ये प्रपोज केलं होतं किंवा मूव्ह केलं होतं आणि ते रिझॉल्युशन जे आहे ते 22 जानेवारी 1947 रोजी ॲडॉप्ट केलं गेलेलं होतं. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की जे लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. क्वेश्चन इथे विचारल्या गेलेले आहेत आणि पुन्हा विचारले जाऊ शकतात. यानंतरचा जो क्वेश्चन आहे, टोटल खर्च जो होता तो 64 लाख लागला होता, ते पण थोडंसं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर जर विचार केला आपण क्वेश्चन नंबर जो आहे की संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली होती? तर संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ते इथं जर आपण विचार केला पुन्हा तर ती 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली होती. तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे जिथं क्वेश्चन विचारलेले होते. ओके, त्यानंतर आपण याच्यातले महत्त्वाचे क्वेश्चन जर विचार केला तर आणखी एक क्वेश्चन जो आहे तो आपण पाहूयात कुठले कुठले घेऊ शकतो असं. तर आता हा लोकप्रतिनिधित्व जे आहे खालील राज्यांच्या लोकसभेतील प्रतिनिधित्व यांच्या संख्येनुसार चढता क्रमांक किंवा उतरता क्रमांक घ्या. तामिळनाडू सर्वात कमी आहे, हे लक्षात ठेवा. हे पाठ करण्यासारख्या गोष्टी आहेत, ते पाठ करणंच तुम्हाला बेटर राहील. ओके, फॅक्च्युअल डेटा होता तो फॅक्च्युअल डेटानुसारच तुम्हाला करावं लागेल. एक मिनिट. आता हा जो क्वेश्चन आहे
तो आहे भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकार नियुक्त करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे. तर याचं ॲन्सर जे आहे ते 7वी घटना दुरुस्ती जी आहे ही होती. आता इथं महत्त्वाचं काय की हा पॉईंट 1956 मध्ये झाला होता. तर इथं लँग्वेजवर जे आहेत प्रॉब्लेम जे झालेले होते म्हणजे सर्वात आधी धार कमिटी जे आहे ती बसवण्यात आली होती. त्यानंतर JVP कमिटी होती, नंतर फजल अली कमिटी होती आणि फजल अली कमिटीवर पण क्वेश्चन विचारलेला आहे. याच्या अगोदर MPSCने विचारलेला आहे. फजल अली कमिटी झाल्यानंतर त्याच्या अगोदर जर विचार केला तर आंध्र प्रदेशची स्थापना झाली आणि नंतर 7वी घटना दुरुस्तीनुसार 350B मध्ये काय केलं गेलं होतं तर भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकार नियुक्त करण्याची तरतूद याच्यात होती. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे की जो लक्षात ठेवा लागेल तुम्हाला किंवा लक्षात ठेवा. क्वेश्चन असे घेण्याचा प्रयत्न केला की जिथे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा महत्त्वाचे आहेत असेच आपण घेतोय. ओके, त्यानंतर जर विचार केला ना तर क्वेश्चनमध्ये आणखी जर विचार केला तर आपण बघूया की कुठले कुठले आहेत. आता हे काही फॅक्च्युअल डेटावाले क्वेश्चन्स होते, काही फॅक्च्युअल पण घेतो आणि काही लक्षात ठेवता येतील असे पण आपण घेऊयात. ओके, हां. तर क्वेश्चन काय की महाराष्ट्र राज्य मंत्रिपरिषदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता इथं फक्त काय की महाराष्ट्र राज्य विधान परिषदेबाबतीत असं केलेलं आहे की थोडासा कन्फ्युजन होऊ शकते. अदरवाईज स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी आहे विधान परिषदेबाबतीत हे क्वेश्चन आहे. मुख्यमंत्रीसह मंत्रिपरिषदेचा किमान आकार 12पेक्षा कमी नसावा आणि मंत्रिपरिषदेचा कमाल आकार महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावा. तर हा जो आहे हा 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जो आहे 91वी घटना दुरुस्ती जी होती त्यानुसार हे ॲड केलं गेलेलं होतं. ओके, तर इथं जर विचार केला टोटल नंबर ऑफ मिनिस्टर इंक्लुडिंग चीफ मिनिस्टर इन द काउन्सिल ऑफ मिनिस्टर इन स्टेट शॅल नॉट एक्सीड 15% ऑफ द टोटल स्ट्रेंथ ऑफ दी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. बट टोटल मेंबर जे चीफ मिनिस्टर इन्क्लुडिंग हे 12पेक्षा कमी नसावे हे 91st अमेंडमेंट ॲक्टनुसार ॲड केलं गेलेलं होतं. तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे इथं की जे लक्षात ठेवा. आपल्या ज्या नोट्स आहेत याच्यात नोट्समध्ये सर्व दिलं आहे, इंग्लिशमध्ये काढलेले आहेत. आता मराठीमध्ये पण आपण ते हे करतोय. शॉर्ट नोट्स आहेत की त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कव्हर केल्या जातील आणि महत्त्वाचे पॉईंट जे आहेत म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चन तुमचे कव्हर होतील याचं आम्ही सगळं तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. थर्ड क्वेश्चन ऑप्शन जो होता मंत्रिपरिषद मुख्यमंत्र्यांमार्फत नियुक्त केली जाते व राज्यपालाकडून मंजूर केली जाते, हे उलटा ॲक्च्युली की इथं काय आहे की इथं जर तुम्ही विचार केला काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड अप्रूव्ड बाय द गव्हर्नर चीफ मिनिस्टर असं असते. ॲक्च्युली इथं जर विचार केला तर त्यानुसार ते आहे म्हणजे अपॉइंटमेंट कोण करते तर गव्हर्नर करतो. कोणाच्या सल्ल्यानुसार करतो तर इट इज जर विचार केला तर चीफ मिनिस्टरच्या सल्ल्यानुसार तो करतात. ओके, ते करतात. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय परिषदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. इथं जर विचार केला ना तुम्ही तर की इट इज द कॉन्स्टिट्युशनल बॉडी एस्टॅब्लिश अंडर आर्टिकल 263 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ही भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 263 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक घटनात्मक संस्था आहे. आता घटनात्मक संस्था म्हणजे काय तर ज्या घटनेमध्ये म्हणजे संविधानात लिखित आहे किंवा लिहिलेले आहेत त्याला घटनात्मक संस्था आपण म्हणू शकतो. तर पहिलं बरोबर ऑप्शन आहे. ही परिषद सरकारी आयोगाच्या शिफारशीवर आधारित स्थापन करण्यात आली होती, बरोबर आहे. पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे पदसिद्ध अधिकारी असतात, हे पण बरोबर आहे. ही एक कायमस्वरूपी संस्था आहे का तर नाही आहे. ही संस्था जी आहे जेव्हा प्रेसिडेंटला वाटतं राष्ट्रपतीला जेव्हा वाटेल तेव्हा हे संस्था जी आहे स्थापन करण्यात येते. ओके, त्यामुळे पहिले 3 बरोबर होते. आन्सर जे आहे 1, 2 आणि 3 असे हे आन्सर्स ह्याचे आहेत. ओके, ही कायमस्वरूपी संस्था नाही आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंटरस्टेट काउन्सिल, झोनल काउन्सिल ह्याच्या दोन्ही परिषदा ज्या आहेत ह्या तुम्हाला मेनसाठी पण फेडरलिझमवर क्वेश्चन येऊ शकतो किंवा संघराज्य पद्धतीमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तिथं महत्त्वाचे आहेत तुमच्या मेन्स आन्सर रायटिंग सोबत. म्हणजे प्रिलिम्सचा जो तुम्ही अभ्यास करताय तोच महत्त्वाचा जो अभ्यास तुम्ही आता करताय तो तुम्ही तिथं पण आन्सरमध्ये रिफ्लेक्ट करू शकता डिपेंड ऑन क्वेश्चन. ओके, तर हा क्वेश्चन नंबर जो होता 19 होता. त्यानंतर आपण जे बघूयात आणखी कुठले महत्त्वाचे क्वेश्चन्स. हे बघा, इंटरस्टेट काउन्सिल इट ॲट एनी टाइम अपियर्स टू द प्रेसिडेंट दॅट द पब्लिक इंटरेस्ट वुड बी सर्व्ड बाय द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द काउन्सिल चार्ज विथ द ड्युटी ऑफ.
काय काय ड्युटी आहेत, इंटरस्टेट काउन्सिल काय इश्यू असेल तर त्याच्यासाठी हे बनवल्या जाते. याच्यात कोण कोण असतात तर ते पण मेंबर्स पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्राईम मिनिस्टर ॲज द चेअरमॅन, चीफ मिनिस्टर ऑफ ऑल स्टेट, चीफ मिनिस्टर ऑफ युनियन टेरिटरीजचे पण असतात, ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ द युनियन टेरिटरीज, गव्हर्नर ऑफ द स्टेट अंडर प्रेसिडेंट रूल जर असतील ते असतात, आणि 6 सेंट्रल कॅबिनेट इन्क्लुडिंग होम मिनिस्टर आणि बाकीचे नॉमिनेटेड असतात, प्राईम मिनिस्टर नॉमिनेट करतो त्यांना, आणि 5 मिनिस्टर ऑफ द कॅबिनेट रँक याच्यात असतात. ओके, तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कॅग वगैरेवरचा क्वेश्चन होता. आता हा जो क्वेश्चन आहे की भारत बांगलादेश भूसीमा करार लागू करण्यासाठी 100व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार 2015 भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुसूची किंवा अनुच्छेदमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्यात महत्त्वाचं काय की जेव्हा पण एखादी गोष्ट अशी केली जाते तर इथं महत्त्वाचं काय होतं की कशानुसार केली आणि कोणासाठी केल्या गेलेल्या आहे, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. ओके, तर आता इथं काय झालं की लँड बाउंड्री ॲग्रीमेंट झालेलं होतं आणि इथं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणं गरजेचं होतं, म्हणून 100वी घटना दुरुस्ती झाली हे लक्षात ठेवा. आता जर जसं आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं केलं गेलेलं होतं किंवा UPमधून उत्तराखंड जेव्हा वेगळं केलं गेलं तेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची गरज नसते अंडर आर्टिकल 368. पण एखादी लँड आपण एखाद्या देशाला देतो, सीज करतो म्हणजे त्यांना देतो, तर तिथं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची गरज असते आणि म्हणून 100वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आता याच्यात चेंजेस काय केले गेले तर फर्स्ट शेड्यूलमध्ये चेंज केलं गेलेलं होतं. ओके, युनियन इंडिया दॅट इज भारत, युनियन आणि टेरिटरी फर्स्ट शेड्यूलमध्ये येते. आता हे फर्स्ट शेड्यूल, हे शेड्यूल कसे लक्षात ठेवायचे ते पण मी तुम्हाला सांगतो, नंतर क्वेश्चन आहेत. तर इथं काय की महत्त्वाचं काय की फर्स्ट शेड्यूलमध्ये हे चेंजेस केले गेले होते, म्हणून आन्सर काय तर फर्स्ट शेड्यूल हे आहे. ओके, त्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन भारतातील उच्च न्याय हायकोर्टच्या बद्दलचे आहे की ओरिजिनल ज्युरिडिक्शन ऑफ द हायकोर्ट काय काय, डिस्प्यूट बिटवीन स्टेट गव्हर्नमेंट याच्याबद्दल जर मॅटर्स रिलेटेड टू कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी, डिस्प्यूट रिलेटेड टू इलेक्शन मेंबर्स ऑफ द पार्लमेंट, तर ऑल ऑफ द वो हे आन्सर आहे. पहिलं महाराष्ट्र आणि गुजरात हे झालं होतं. ओके, त्यानुसार तुम्ही आन्सर काढू शकता. पहिलं एक आहे, नंतर हरियाणा 1966मध्ये अराउंड जे आहे ते झालेलं होतं. त्यामुळे BE सर्वात लास्ट जर बघितलं तर तेलंगणा आहे, तर तेलंगणा सर्वात शेवटी तुम्ही ठेवू शकता. म्हणजे काय A, तर BECDA हे आन्सर आहे. तर त्यानंतर जर विचार केला इथं क्वेश्चन जो आहे, राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये केंद्र आणि राज्यांमधील कायदेविषयक संबंधांचा समावेश आहे, तर हे थोडंसं आपण ट्रिक्सनं पण लक्षात ठेवू, कारण की क्वेश्चन याच्या अगोदर पण विचारलेले आहेत किंवा महत्त्वाचे पार्ट्स आणि शेड्यूलवर खूपदा क्वेश्चन आलेले आहेत. तर पार्ट 11 हा आहे. ओके, पार्ट 11मध्ये हे दिले गेलेलं होतं की आपण म्हणू शकतो की सेंटर स्टेट रिलेशन जे आहे, लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स कशामध्ये आहे तर पार्ट 11मध्ये आहे. आता पार्ट 11मध्ये जेव्हा म्हटलं जाते तर हे लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो. ते स्टेटमेंट लक्षात ठेवा. स्टेटमेंट जर लक्षात ठेवलं, इंग्लिशमध्ये आहे, पाठ करणं गरजेचं आहे, तर तुमच्या सगळ्या जे पार्ट्स आहेत ते लक्षात ठेवू शकतात. स्टेटमेंट जे आहे त्या यू कॅन फ्लाय डिरेक्टली, यू कॅन फ्लाय डिरेक्टली फ्रॉम US to UP, US to UP टू मीट द चाइल्ड ऑफ श्याम अँड राम. पहिले लक्षात ठेवा, यू कॅन फ्लाय डिरेक्टली फ्रॉम US to UP टू मीट द श्याम अँड राम. हे लक्षात ठेवा. म्हणजे यू कॅन फ्लाय डिरेक्टली फ्रॉम US to UP to meet श्याम अँड राम. ओके, मग आता इथं काय की पार्ट 1 काय, युनियन अँड इट्स टेरिटरीज आहे. ओके, पार्ट 1 काय होते, युनियन अँड इट्स टेरिटरीज, पार्ट 1. ओके, कॅन म्हणजे काय होते तर पार्ट 2 आहे, सिटिझनशिप आहे. पार्ट 3 फंडामेंटल राईट, फ्लाय डिरेक्टली मीन्स पार्ट 4. फंडामेंटल ड्युटीज पार्ट 5. ओके, हे झाले 5. त्यानंतर जे आहे युनियन गव्हर्नमेंट पार्ट 4 झाला होता, सॉरी हा पार्ट 4A आहे.
त्यानंतर युनियन गव्हर्नमेंट पार्ट 5 आहे, लक्षात राहील. त्यानंतर जे आहे मीट म्हणजे काय होते की US सांगितलं होतं मी, फ्रॉम US टू UP. यू म्हणजे युनियन गव्हर्नमेंट, S म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. ओके, तर आता S म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे पार्ट 6 येते. ओके, त्यानंतर जर विचार केला तर पुन्हा U आहे. पार्ट 7 जो आहे तो पार्ट B जे आहे 7 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टनुसार तो होता. त्याच्यात काय आहे तर U म्हणजे पार्ट 8 येतो, 7 रिपील केला होता. 8मध्ये जर विचार केला आपण तर युनियन टेरिटरीज हा येते. ओके, युनियन टेरिटरीज. आणि हा P म्हणजे जर विचार केला तर 9 म्हणजे पार्लमेंट. ओके, US टू UP टू मीट म्हणजे काय होते तर 9A मध्ये येतील म्युन्सिपाल्टीज. ओके, मीट चाइल्ड म्हणजे 9B जो आहे तो आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीजसाठी. ओके, टू मीट चाइल्ड, इथं चाइल्ड घेणं गरजेचं होतं. चाइल्ड म्हणजे टू मीट द चाइल्ड श्याम अँड राम. तर इथे चाइल्ड म्हणजे काय तर चाइल्ड म्हणजे 9B कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे. श्याम म्हणजे काय होतं तर शेड्यूल अँड ट्रायबल एरियाज. ओके, पार्ट 10 शेड्यूल अँड ट्रायबल एरियाज. 11 म्हणजे म्हटलं तर राम, रिलेशन बिटवीन द युनियन अँड द स्टेट्स. ओके, यू कॅन फ्लाय डिरेक्टली फ्रॉम US टू UP टू मीट द चाइल्ड श्याम अँड राम. U म्हणजे युनियन अँड टेरिटरीज, C म्हणजे सिटिझनशिप, F म्हणजे फंडामेंटल राईट, फ्लाय म्हणजे फंडामेंटल राईट, डिरेक्टली मीन्स DPSP, फ्रॉम मीन्स फंडामेंटल ड्युटीज 4A. त्यानंतर US म्हणजे युनियन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. ओके, त्यानंतर जर विचार केला की 5, 6, 7 रिपील झालं होतं. 8 जे आहे ते युनियन टेरिटरीज आहे. 9 पंचायती राज हे होतं. मीट म्हणजे 9A आहे म्युन्सिपाल्टीज. त्यानंतर चाइल्ड मीन्स 9B आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीज. त्यानंतर श्याम अँड राम शेड्यूल अँड ट्रायबल एरिया. श्याम अँड राम मीन्स रिलेशन बिटवीन युनियन अँड द स्टेट्स, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे आहे की फ्रूट टेस्ट स्वीट टू ईट. फ्रूट टेस्ट स्वीट टू ईट. सो ओनली किंवा सो ओनली ईट मॅगी ॲज टेस्टी स्नॅक्स. तर इथं काय होते की फ्रूट टेस्ट स्वीट टू ईट, सो ओनली ईट मॅगी ॲज अ टेस्टी स्नॅक्स. हे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट काय तुम्हाला 1 ते 2दा लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर हे सगळे पार्ट्स तुमच्या लक्षात राहू शकतात. ओके, म्हणजे काय होते की फ्रूट्स म्हणजे काय आता तर फ्रूट्स म्हणजे जर विचार केला पार्ट 12 फायनान्स, प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट अँड सूट्स असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर टेस्ट म्हणजे काय ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया येते. स्वीट म्हणजे काय तर सर्व्हिस अंडर द युनियन अँड स्टेट्स. ओके, 2 म्हणजे ट्रायब्युनल्स असं आपण म्हणू शकतो पार्ट 14. ईट म्हणजे इलेक्शन्स आहे. 16 म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन रिलेटिंग टू स्पेशल क्लासेस आहे. त्यानंतर पार्ट ऑफिशियल लँग्वेज जो आहे तो 17मध्ये येतो. 18मध्ये जर विचार केला आपण तर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत. आणि मिसेलिनियस म्हणजे 19. ओके, मिसळपाव म्हणजे मॅगी आपण तुम्ही म्हणू शकता. ॲज म्हणजे अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. टेस्टी मीन्स टेम्पररी, ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणून येते. आणि स्नॅक्स म्हणजे शॉर्ट टायटल्स. आता याच्यात तुम्ही वेगळ्या प्रकारे पण लक्षात ठेवू शकता की मी हा एक हे झाला यू कॅन फ्लाय डिरेक्टली फ्रॉम US टू UP टू मीट द चाइल्ड श्याम अँड राम. हे 1-11पर्यंत झाले आणि बाकीचं तुम्हाला सांगितलं. अदरवाईज तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की इंडिया आहे. इंडियाचे लोक म्हणजे कोण आहे युनियन अँड टेरिटरी. तिथं कोणला आता सिटिझन्स म्हणून सिटिझनशिप. त्यांना फक्त सिटिझनशिप होऊन जाते का देऊन होते का तर नाही. म्हणून त्यांना काय दिलं फंडामेंटल राईट दिले. त्याच्यावर सगळ्या गोष्टी भागत नव्हत्या म्हणून त्यांना DPSP दिले. म्हणजे काय आणखी त्यांचं कल्याण करण्यासाठी. पण त्या बेसिसवर होत नव्हतं म्हणून फक्त त्यांना सगळ्याच मूलभूत सुविधा द्यायच्या का तर नाही. त्यांच्यावर काही ड्युटीज असणं पण गरजेचं आहे म्हणून ड्युटीज. आता हे सगळं कोण करणार कल्याण त्याच्यासाठी गव्हर्नमेंट बनवलं लागलं. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, त्यानंतर युनियन टेरिटरीज. त्याच्याखाली पंचायतीराज, म्युन्सिपाल्टीज आणि कोऑपरेटिव्ह अँड शेड्यूल एरियाज असं तुम्ही लक्षात ठेवू शकता कोऑपरेटिव्हपर्यंत. ओके, तर असं लक्षात ठेवलं तरी तुमच्या ते लक्षात राहू शकतं. मग आता याच्यात काय की या दोघांमध्ये काम कोण करणार तर त्याच्यासाठी सेंट्रल अँड स्टेटचं रिलेशन झालं 11मध्ये. पण मग आता सेंट्रल अँड स्टेटचं रिलेशन 2 भाग आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. याच्यात भांडणं पण होतात. ते भांडणं कशावर होतात पैशावर होतात म्हणून फायनान्स. मग आता त्यांनी मग त्यासाठी काय केलं पैसा होता म्हणून ट्रेड चालू केला शेड्यूल 13 पार्ट 13मध्ये.
अशा प्रकारे पण लक्षात ठेवू शकता. 15 म्हणजे इलेक्शन. आता काय झालं की कोण कुठली प्रॉपर्टी घेईल त्याच्यासाठी इलेक्शन घेतल्या गेले आपण असं म्हणू शकतो. स्वीट 16 16व्या वर्षाचा धोक्याचं म्हणून आपण लक्षात ठेवतो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी. ओके. 17 म्हणजे काय की तर आपण जर विचार केला इथं तर ऑफिशियल लँग्वेज जर आपण विचार केला तर 11वीत जेव्हा जातो आपण 16 वर्षांनंतर 17व्या वर्षी तर सायन्स बॅकग्राऊंड जर असेल तर तुम्हाला एखादा सब्जेक्ट घ्यावा लागतो जो लँग्वेज म्हणून घेता येतो. मग संस्कृत घेते, कोणी हिंदी घेते, कोणी मराठी घेते. 18 म्हणजे इमर्जन्सी. 12वी खूप महत्त्वाची असते इमर्जन्सी सिच्युएशन. 19 म्हणजे नमकीन. नमकीन म्हणजे मिसलेनियस तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता किंवा दीज आर द ट्रिक्स ज्या तुमच्या कामात येऊ शकतात. ओके. तर हे असं लक्षात ठेवू शकता. जास्त डिटेलमध्ये आपण आपल्या लेक्चरमध्ये सांगतो तर तिथं पण तुम्ही हे करू शकता. लेक्चरमध्ये पण बसून तुम्ही हे करू शकता. माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल. ओके. आता त्यानंतरचा जो हे आहे इलेक्शन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे एस्टॅब्लिश ॲज अ रिकामी जागा कॅग जे आहे हे काम करतं. ओके. घटनादुरुस्ती हे सगळ्या बरोबर आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कोणाकडून आपण काय काय घेतलं होतं ते तुम्ही लक्षात ठेवू शकता की बाबा ब्रिटनकडून आपण जर विचार केला रिपब्लिक, लिबर्टी आणि इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी घेतलेला आहे. ब्रिटनकडून पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट आहे. जर्मनीकडून इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आपण घेतलेले होते आणि ऑस्ट्रेलियाकडून कॉन्करंट लिस्ट म्हणजे ऑल ऑफ द गो याचं ॲन्सर आहे. ओके. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे काय की संसदीय राजभाषा समितीच्या किंवा चे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते आहेत किंवा काय आहेत. आता इथं जर विचार केला ना तर याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे की संसदीय भाषा समितीचा जर विचार केला आपण तर 1 ते 2च गोष्टी इथं लक्षात ठेवा की याचं काम काय. कॉन्स्टिट्युशनल म्हणजे याचं काम महत्त्वाचं काय. भारतीय संविधानात ऑफिशियल लँग्वेज जे आहे ओके संबंधित तरतुदीचे योग्य अंमलबजावणीचं काम जे आहे हे करते. म्हणजे हिंदी लँग्वेजच्या बद्दलचे हे काम करते अंडर आर्टिकल 343. ओके. तर याचा महत्त्वाचा उद्देश जर बघितला तर संघाच्या अधिकृत उद्देशासाठी हिंदी भाषा वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे हा एकच ऑप्शन इथला बरोबर आहे. याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, भरपूरदा विचारले गेले आहेत म्हणून ते थोडंसं ट्रिकी काढण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. ओके. म्हणजे मॉनिटरिंगचं काम करतं. म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जर विचार केला म्हणजे बँकिंग जर विचार केला आपण किंवा इतर संस्था ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तिथं ऑफिशियल लँग्वेज जे आहे ॲक्ट 1963 नुसार प्रोग्रेसिव्ह यूज होता आहे का हिंदीचा ते मॉनिटर करण्याचं काम केलं जाते. तर आर्टिकल इथं जे आहे 343 लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा 343 स्पेसिफिकली जर विचार केला तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लोकपाल वगैरे जे आहे ते आता क्वेश्चन आपण घेतलेला होता आणि याच्यात पण होता तो. ओके. क्वेश्चन नंबर 40 जो आहे आता 40 का घेतला विचार केला तर फॅक्च्युअल डेटा आहे पण लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतो की काही ट्रिक्स असतात. त्या ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवला तुमच्या ते लक्षात राहू शकते. तर तिथे ट्रिक्स काय आहे ते महत्त्वाचं आहे. तर इथं जे ट्रिक्स आहे ती आहे टीयर्स ऑफ द ओल्ड पी एम म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये जर असेल तर टीयर्स ऑफ द ओल्ड पी एम म्हणून जर लक्षात ठेवलं तुम्ही ते सगळं तुमच्या लक्षात राहील. म्हणजे टी म्हणजे टेरिटरीज. ओके. पहिली अनुसूची जर विचार केला तर काय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे. टी म्हणजे टीयर्स टेरिटरीज. ओके. ई म्हणजे काय इमॉल्युमेंट्स म्हणजे सॅलरीज वगैरे आपण जे म्हणतो अलाउन्सेस जे भेटतात सर्टन हाय ऑफिशियल्सला सॅलरी वगैरे जे भेटते ते सेकंड शेड्यूलमध्ये येते. ओके. दुसऱ्या अनुसूचीमध्ये येते. ए म्हणजे अफर्मेशन किंवा ओथ TEARS. ओके. टीयर्स. TEARS टीयर्स ऑफ ओल्ड PM. टी म्हणजे टेरिटरी, ई म्हणजे इमॉल्युमेंट्स, ए म्हणजे अफर्मेशन, आर म्हणजे राज्यसभा. टीयर्स ऑफ ओल्ड PM. एस म्हणजे शेड्यूल एरियाज. एस म्हणजे
शेड्यूल एरियाज म्हणजे 5th शेड्यूल इथं होते. ओके. ऑफ म्हणजे अदर शेड्यूल एरिया जे आहे 6 AM TM आम्ही तुम्ही आपण म्हणतो, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे इथं येते. त्यानंतर एफ म्हणजे काय ते तर फेडरल स्ट्रक्चर, संघराज्य पद्धतीचा आपण जर विचार केला तर ते येते. डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन युनियन अँड द स्टेट्स, पॉवर जे डिवाईड झालेली आहे ते तिथे येते. ऑफ म्हणजे ओ म्हणजे ऑफिशियल लँग्वेज. ओके, हा येईल. एल म्हणजे लँड रिफॉर्म्स, 10वा शेड्यूल. ओके. त्यानंतर डी म्हणजे अँटी डिफेक्शन आपण म्हणू शकतो, आणि पी म्हणजे पंचायती राज, एम म्हणजे पार्टीज किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. टियर्स ऑफ ओल्ड PM, टेरिटरीज, इमॉल्युमेंट्स, अफॉर्मेशन, राज्यसभा, शेड्यूल एरियाज, त्यानंतर अदर शेड्यूल एरियाज, फेडरल स्ट्रक्चर, ऑफिशियल लँग्वेज, लँड रिफॉर्म्स, डिफेक्शन, पंचायत राज आणि म्युन्सिपाल्टीज. 1 ते 2दा तुमच्या फक्त ते काय तुम्हाला वाचावं लागेल, त्यानंतर ते तुमच्या लक्षात राहू शकते. ओके. किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की संघराज्याने वेतन दिल्यावर मी शपथ घेतली. काय शपथ घेतली की राज्यसभेच्या जागा ज्या आहेत त्या अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्रांना देईल. संघराज्याने वेतन दिल्यावर मी शपथ घेतली. काय शपथ घेतली की बाबा राज्यसभेच्या जागा ज्या आहेत त्या अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रांना देईल. मग काय संघराज्य म्हणजे काय की 1st शेड्यूल आहे, वेतन म्हणजे 2nd शेड्यूल आहे, शपथ म्हणजे 3rd शेड्यूल आहे, इमॉल्युमेंट्स अफर्मेशन आपण ज्याला म्हणतो, राज्यसभा 4th शेड्यूल आहे, अनुसूचित क्षेत्रे 5वं शेड्यूल आहे आणि आदिवासी क्षेत्र 6वं शेड्यूल हे येते. ओके. आणि सूची आणि भाषा वापरून, सूची म्हणजे 7th शेड्यूल आहे, भाषा म्हणजे 8th शेड्यूल आहे, वापरून जमीन सुधारणा म्हणजे 10th शेड्यूल येते. ओके. 9th शेड्यूल येते. केल्यानंतर जे आहे पक्षांतर करून पंचायत आणि नगरपालिकेचे काम करेल. मग हा पण एक स्टेटमेंट आहे. पॉज करून तुम्ही हे बघू शकता आणि लक्षात ठेवू शकता. म्हणजे हे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत ना हे चुकायला नको आहेत, ते काही झालं चुकायला नको. त्यासाठी हे आपण थोडंसं ट्रिक्स वापरून करू शकतो. ओके. क्वेश्चन नंबर 40. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आले? 12 ऑक्टोबर 1993 आहे. क्वेश्चन घेण्याचं कारण की आत्ता जे आहे NHRCचे अध्यक्ष जे आहेत ते 9वे अध्यक्ष म्हणून घेतल्या गेलेले आहेत, त्यामुळे हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके. NHRC बद्दलचा तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर NHRC जे आहे हे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर याच्यात कोण कोण असतं ते सगळे मेंबर्स जे असतात त्याच्यावर याच्या अगोदर पण क्वेश्चन विचारलेला आहे. सो मे बी ते विचारू शकतात की केव्हा त्याची स्थापना झाली, हे महत्त्वाचं आहे. आणि आत्ता जे आहे 9वे अध्यक्ष जे आहे ते निवडून प्रेसिडेंट ऑफ इंडियानी त्यांना अपॉइंट केलं होतं, त्यामुळे तिथं पण ते क्वेश्चन विचारल्या जाऊ शकते किंवा विचारू शकतात, म्हणून लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. ओके. 103 वर पण क्वेश्चन विचारलेला आहे. एक क्वेश्चन मला कोणतरी हे केला होता, तो मी इथे डिस्कस करतो. 1 मिनिट द्या. आता हे पुन्हाच आहे. भारतीय संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणाची शपथ समाविष्ट नाही आहे. आता हा जो क्वेश्चन आहे इथं जर विचार केला ना तर सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो की टोटल 9 जण आहेत. ते 9 जण कोणते आहेत ते लक्षात ठेवा फक्त. की लेट्स टेक एक्झाम्पल की मला इलेक्शनसाठी उभं राहायचं आहे, तर त्याच्या अगोदर मी कलेक्टरसमोर जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा एकदा मला जे आहे शपथ घ्यावी लागते. दुसरी शपथ जेव्हा मी निवडून आलो आणि मेंबर ऑफ पार्लमेंट जेव्हा बनतो तर त्याच्यात तेव्हा मला एकदा शपथ घेतली जाते. तिसरी शपथ मी स्वतः केव्हा घेईल, लेट्स टेक एक्झाम्पल की मी मिनिस्टर झालो किंवा तुम्ही मिनिस्टर झाले, हे तिसरी शपथ. लोकसभेत जर विचार केला आपण किंवा पार्लमेंटमध्ये जर विचार केला तर. त्यानंतर खाली सेम काय होते की आमदारकीसाठी जेव्हा तुम्ही स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभेसाठी जेव्हा तुम्ही निवडणूक लढता तेव्हा पण सेम प्रोसिजर आहे. जेव्हा कॅन्डिडेट असता फॉर्म भरतात तेव्हा, त्यानंतर जेव्हा तुम्ही निवडून येता मेंबर बनता विधानसभेचे तेव्हा द्यावं लागते, आणि मिनिस्टरशिप जर भेटली तुम्हाला तर तेव्हा, म्हणजे 3 वर 3 खाली हे झाले. त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, वर सुप्रीम कोर्ट खाली हायकोर्ट हे झाले. 4 वर 4 खाली मधात कॅग.
असे 9 तुम्ही लक्षात ठेवू शकता, त्यामुळे राज्यपाल येत नाही. ओके, तर हे अशा प्रकारे तुम्ही हे थोडंसं ट्रिक्स वापरून किंवा हे करून लक्षात ठेवू शकता. हा क्वेश्चन मला विचारला होता की भारतात राज्य निवडणुकीची अधिसूचना कोण जारी करते. ओके, हू इश्यूज द स्टेट इलेक्शन नोटिफिकेशन इन इंडिया. ओके, आता स्टेट इलेक्शन नोटिफिकेशन जर विचार केला तर इथं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 जो कायदा आहे, लोकप्रतिनिधी कायदा, याच्या अंतर्गत आर्टिकल 14 अनुच्छेद 14 जो आहे, क्लॉज 2 जो आहे, त्याच्या अंतर्गत जर विचार केला की राज्य निवडणूक जर असेल तर हे संबंधित राज्याचे राज्यपाल करतात. सॉरी, आर्टिकल 15 क्लॉज 2 आहे, संबंधित राज्याचे राज्यपाल करतात. आणि जर लोकसभेची जर निवडणूक असेल तर त्याच्यासाठी भारताचे राष्ट्रपती करतात. इथं काय डेट्स वगैरे जे ठरवण्याचं काम कोण करतं, इलेक्शन कमिशन करतं. त्यानंतर ते अप्रूव्ह करण्याचं काम कोण करतं, तर पार्लमेंट करतं. ओके, आणि त्यानंतर त्याचा इश्यू करण्याचं काम कोणाचं असेल तर भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचं काम हे आहे. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणी मला प्रश्नपत्र विचारला होता, त्याचं हे उत्तर आहे, ते लक्षात ठेवा. ओके, 1950 आणि 51 हे आहे. ओके, आता खालीलपैकी कोणत्या भाषा भारताच्या अभिजात भाषा किंवा भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचित या दोन्हीमध्ये समाविष्ट नाही आहेत. तर इथं पाली आणि भोजपुरी आहे. आता याच्यात महत्त्वाचं काय की पाली जी लँग्वेज आहे, हे क्लासिकल लँग्वेज म्हणून तिला भाषा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. पण ते जर विचार केला तुम्ही तर 8 शेड्यूलमध्ये नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून तो क्वेश्चन विचारला होता, भोजपुरी आणि पाली. ओके, उपराष्ट्रपतीच्या पदावधीच्या संदर्भात खालील विधान लक्षात घ्या. उपराष्ट्रपती पदावर येण्याच्या तारखेपासून 5 वर्षाआधी पद भूषवतात आणि किती वेळा पुन्हा निवडून येऊ शकतात. आता इम्पिचमेंट प्रोसिजर चालू आहे की सॉरी नॉट इम्पिचमेंट प्रोसिजर, जगदीश धनखड यांनी रेजिग्नेशन दिलं, म्हणून हा पॉईंट जो आहे टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यांना पदावधी पूर्ण होण्यापूर्वी काढून टाकण्यासाठी राज्यसभेत प्रभावी बहुमत आणि लोकसभेत ते साधे बहुमत आवश्यक असते. तर दोन्ही बरोबर आहेत की उपराष्ट्रपतीपद ज्या दिवशी येतात त्या दिवशीपासून 5 वर्षापर्यंत ते राहू शकतात. एक, त्यांना जर काढायचं असेल तर स्पेशल मेजॉरिटी म्हणजे प्रभावी बहुमत राज्यसभेमध्ये पाहिजे आणि सिंपल मेजॉरिटी लोकसभेतून ते पास करून त्यांना काढू शकतात. उपराष्ट्रपतींना काढून टाकण्याचा ठराव मांडणी पूर्वी किमान 14 दिवसांच्या आधी नोटीस देणे आवश्यक आहे आणि संविधानात त्यांना काढून टाकण्याचे कोणतेही कारण नमूद केलेले नाही आहे. तर सगळं हे बरोबर आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, कारण करंट न्यूजमध्ये पण हे आहे, त्यामुळे थोडासा प्रश्न विचारण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे. ओके, वरील सर्व इथं नो ग्राउंड हॅज बीन मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन फॉर इट्स रिमूव्हल दिलेलं नाही आहे. आता इथं पुन्हा सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी वगळ्या क्षेत्र सल्लागार समितीच्या उपसमित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांचे योग्य जोडी जुळवा. तर मूलभूत हक्क समिती जी आहे याची उपसमिती जी होती ते कोणाकडे होती, तर ते JB कृपलानी यांच्या याच्यात होती. अल्पसंख्याक उपसमिती HC मुखर्जी यांच्याकडे होते. ईशान्य सीमावर्ती आदिवासी क्षेत्र आणि आसाम वगळलेले, तर हे जे आहे ना बार डोलोई नावच थोडंसं असं नॉर्थ ईस्ट सारखं वाटते, तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता ते. ओके, आणि वगळलेले व अर्ध वगळलेले क्षेत्र जे आहे तर तिथं AV ठक्कर हे होते. तर असं तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. हे इथं दिलेलं आहे बघा. फंडामेंटल राइट सब कमिटी JB कृपलानी, माइनॉरिटी सब कमिटी HC मुखर्जी, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज इन आसाम एक्सक्लूडेड अँड पार्शियली एक्सक्लूडेड एरिया बरदोई. ओके, आणि त्याने एक्सक्लूडेड अँड पार्शियली एक्सक्लूडेड एरियाज AV ठक्कर. ओके, ते हे असे तुम्ही लक्षात ठेवा, तिथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा विचारलेले पण भरपूरदा आहे त्याच्यात.
7वी घटनादुरुस्ती मगाशी डिस्कशन आपण केलं होतं. क्वेश्चन आय थिंक रिपीटेड आहे हा. आता इथं क्वेश्चन काय की खालील 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. जेव्हा कोणतेही विदेशी प्रदेश भारताचा भाग बनतो तेव्हा त्या प्रदेशातील सर्व व्यक्ती आपोआप भारतीय नागरिक बनतात. तसं आहे का? सिक्कीम आपण घेतलं, गोवा आपण असं घेतलं तर हे झालेलं आहे का? याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कोणतेही विदेशी प्रदेश भारताचा भाग बनतो तेव्हा संसदेच्या अधिनियमाद्वारे नागरिकत्व दिले जाते. यातलं कुठलं बरोबर आहे? तर पहिलं चूक आहे आणि दुसरं बरोबर आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इथं काय होतं की गव्हर्नमेंट जे आहे, गव्हर्नमेंटची परमिशन घेणं गरजेचं असते आणि त्यानंतरच ह्या गोष्टी होतात. ओके, तर हे तसंच लक्षात ठेवा तुम्ही की इथं काय होते. पुढे दिलं असेल आपण, हे बघा. If any foreign territory becomes a part of India, Government of India specifies the person who among the people of the territory shall be the citizen of India. कोण स्पेसिफाय करतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पेसिफाय करतं. ओके, कारण सिटिझनशिपची पॉवर कुणाला दिली गेली आहे तर कॉन्स्टिट्यूशननी हे पार्लमेंटला दिली आहे. पार्लमेंट डिसाईड करतं, त्यानंतर तिथले लोक जे आहेत त्यांना सिटिझनशिप दिल्या जाते. सच पर्सन बिकम्स सिटिझन ऑफ इंडिया फ्रॉम द नोटिफाईड डेट. त्यानंतर ते सिटिझन्स बनतात. हा महत्त्वाचा आहे, डिरेक्टली नाही होत. पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतीय राज्य घटना संसदेच्या 8व्या अनुसूचीत नमूद केलेल्या कोणत्याही भाषेच्या अधिकृत कामकाजासाठी वापर करण्याचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत आहे? तर कलम 120 हे आहे. सरकारी आयोग जे आहे ते याच्यानंतर जे बनलेले होते 1900 आपलं हे जेव्हा झालं 1983 मध्ये बसवलं गेलेलं होतं. राष्ट्रपतीची निवडणूक वगैरे याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. जे महत्त्वाचे वाटतात ते आपण थोडेसे बघूया किंवा मुलांचे जिथं रिक्वेस्ट आल्या होते की हे सर डिस्कस करा ते आपण आधी बघतोय. ओके, आणीबाणी तरतुदी संदर्भात खालील विधाने विचार घेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करताना राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या लेखी सल्ल्याची आवश्यकता असते. बरोबर आहे. 44व्या घटनादुरुस्तीनंतर हा सल्ला न्यायालयात आव्हानास्पद ठरू शकतो. बरोबर आहे. ओके, आणि राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यानंतर त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहाची 1 महिन्याची आत मंजुरी मिळणे आवश्यक आहे. इथं इमर्जन्सी, नॅशनल इमर्जन्सी असेल तर 1 महिना आहे आणि त्यानंतर प्रेसिडेंट रूल जर लागायचा असेल किंवा फायनान्शियल इमर्जन्सी लावायची असेल तर 2 महिन्याची तरतूद आहे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ओके, त्यानुसार ते आन्सर बरोबर निघते. राष्ट्रपती राजवट अनुच्छेद 19 आपोआप निलंबित होतं, परंतु अनुच्छेद 20 आणि 21 होत नाही. तर राष्ट्रपती राजवटीत नाही होते, नॅशनल इमर्जन्सी जर असेल तर होते. म्हणून ई ऑप्शन जे आहे तो चूक आहे. ओके, इथे दिलेलं आहे, आपण बघू शकता तुम्ही. आता इथं नॅशनल इंटरेस्टसाठी जर स्टेट लिस्टमध्ये हे करू शकतात का अमेंडमेंट? तर नक्कीच करू शकतात. जर राज्यसभा रिझोल्युशन पास करते नॅशनल इंटरेस्टसाठी आणि पार्लमेंट त्याच्यावर मग लॉ बनवू शकतो. स्टेट लिस्टचा एखादा सब्जेक्ट असेल तर त्याच्यासाठी 2/3 ऑफ द मेजॉरिटी पाहिजे, महत्त्वाची आहे. रिझोल्युशन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या आहेत. दोन्ही हे ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. आता प्रशासकीय सुधारणा आयोग जे आहे पहिलं बरोबर आहे. हा आयोग 1966 मध्ये स्थापन झाला होता. मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय आयोग हा होता. ओके, आयोगाने काही हे पण सांगितलं होतं राष्ट्रपती राजवट जर लागू करायची असेल म्हणजे फेडरलिझमचा संघराज्य पद्धती जी आहे, सेंटर आणि स्टेटचं रिलेशन याबद्दल यांनी काही हे दिले होते, शिफारशी दिल्या होत्या. त्यामुळे हे पण बरोबर आहे. आयोगाने राज्यपाल पदावर अनुभवी पक्षांतर रहित व्यक्तीची नेमणूक करण्याची शिफारस दिलेली होती. ओके, ABC हे आन्सर त्याचं आहे.
मंची कमिशनबद्दल हे झालं होतं. ओके, आता हे जर विचार केला तर इथं हे थोडंसं लक्षात ठेवा की कावेरी जलविवाद आणि याच्यावर जे क्वेश्चन विचारलेले आहेत तिथं फक्त हे लक्षात ठेवा. हे बघा, लक्षात कसं ठेवायचं आता, तर एक दोन तीन गोष्टी हे करून घ्या की सुरुवात कुठून झाली. तर एक मॅथनुसार जर तुम्ही लक्षात ठेवलं तर थोडंसं लक्षात राहू शकते तुमच्या, मला असं वाटते. नर्मदा, हे बघा, कृष्णा, गोदावरी आणि नर्मदा. तर तुम्ही 1969लाच आहे, इथं नर्मदा आहे, इथं गोदावरी आणि ती कृष्णा एका मागे एकच आहे, 1969. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिले कृष्णा आहे, नंतर गोदावरी, नंतर नर्मदा आहे. रावी BS 1986 आहे. कावेरी वॉटर डिस्प्यूट 1990चा आहे. कृष्णा वॉटर डिस्प्यूट 1969 नंतर 2004मध्ये पुन्हा आला होता विवाद. वंशधारा वॉटर डिस्प्यूट ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दरम्यान आहे 2010मध्ये. महादाई गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा आहे. आणि महानदी वॉटर डिस्प्यूट जो आहे 2018चा ओडिशा आणि छत्तीसगड यांच्या याच्यात आहे. तर हे लक्षात ठेवा. आता राज्याच्या धोरणात्मक तत्वाबाबत आणि संबंधित अनुच्छेद क्रमांक यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. इथं महत्त्वाचं काय की अनुच्छेद 49 नाही आहे, तो 48 आहे, हे महत्त्वाचं आहे. आता इथं काय की लक्षात कसं ठेवायचं, तर आर्टिकल 39A आहे. ए म्हणजे फ्री लिगल एड म्हणून तुम्ही लक्षात, ए म्हणजे एड इंग्लिशमध्ये एवढं लक्षात ठेवा, कारण की ऑप्शन तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे. तर 39A म्हणजे एड, एवढं लक्षात ठेवा. ओके, आर्टिकल 44 म्हणजे काय की युनिफॉर्म सिव्हिल कोड येते. 44 सर्व नागरिकांना समान नागरी संहिता, समान लक्षात ठेवा ना, 4 आणि 4 समान आहेत. ओके, आर्टिकल 46 कसं लक्षात ठेवायचं, तर अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट आणि जमाती, शेड्यूल ट्राईब. तर चौके छक्के कोण मारते, सचिन तेंडुलकर, सचिन किंवा ST सचिन तेंडुलकर. तर चौके छक्के असे लक्षात ठेवा तुम्ही. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या हे सगळं लक्षात ठेवू शकता तुम्ही, म्हणजे DPSP सगळ्या लक्षात ठेवू शकतात जर त्यांनी आर्टिकलवर क्वेश्चन विचारला तर. त्यानंतर जर तुम्ही विचार केला की आर्टिकल 48 काय आहे, आता इथं गोहत्यावर बंदी आहे. आर्टिकल 48 व्हॉट वी एट, काय खातो आपण, काऊ प्रोडक्ट खातो, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट खातो. व्हॉट वी एट 48 काय खातो, इटन जसं म्हणतो आपण, तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर तसंच आर्टिकल 45 आहे, 1 2 3 4 नंतर काय ते 5 नंतर काय ते 6. तर आर्टिकल 45 काय, 6 वर्षाखालील मुलांचं संगोपन करण्यासाठी. तर आर्टिकल 46 तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ओके, तुम्हाला जर काही याच्यात हे असतील तर ट्रिक्स आहेत आपल्याकडे, आपण त्याच्यावरून पण लक्षात ठेवू शकतो. इथं जे आहे, नो कॉन्फिडन्स मोशन रिक्वायर्स सपोर्ट ऑफ मिनिमम 50 मेंबर्स ऑफ टू बी ॲडमिटेड, बरोबर आहे. मनी बिल वगैरेचे हे क्वेश्चन्स आहेत. ओके, आणखी 1-2 क्वेश्चन आणखी राहिलेले आहेत, त्याच्यावरच आपण डिस्कशन करूयात. आणि तरी जर तुम्हाला असं वाटलं की याच्यातले आणखी काही क्वेश्चन्स आहेत की ज्याच्यावर डिस्कशन घ्यायचं आहे, तर तुम्ही मला सांगू शकता. आता हा जो क्वेश्चन आहे मॅन्डॅमसबद्दलचा की काय प्रोहिबिशन, सर्च्युररी आणि हे, तर इथं लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आहेत की तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. किंवा राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आपण ज्याला म्हणतो, ते कसे आहे की तुमचे फंडामेंटल राईटचं जर कोणी व्हायलेशन केलं असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता हेल्प मागण्याकरिता. त्याच्यासाठी आर्टिकल 32 आहे. आणि डॉक्टर आंबेडकर जी आहेत त्यांनी याला हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलं होतं, कारण राईट्स असल्या पण त्या एन्फोर्स त्याच्यासाठी जर मार्ग नसेल तर ते कागदावरच राहिले असते, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून हार्ट अँड सोल त्यांना म्हटलं जाते. आता हेबियस कॉर्पस म्हणजे काय, तर हेबियस कॉर्पस याचा अर्थ होतं की लॅटिनमध्ये याचा अर्थ होतं की यू हॅव द बॉडी. म्हणजे काय की जर कोणी तुम्हाला रॉंगफुली जर डिटेन केलं असेल, अरेस्ट जर केलेलं असेल पोलिसांनी, तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि कोर्टात ते म्हणू शकता की हा पर्सन कुठे आहे, कोर्टासमोर आणा, असं कोर्ट म्हणू शकते रॉंगफुली जर डिटेन केलं असेल. ओके, म्हणजे लेट्स टेक एक्झाम्पल की तुमच्या फ्रेंडला जर सडनली जर कोणी गायब केलं असेल, तुम्हाला जर माहिती असेल की अरेस्ट पोलिसांनी केलेलं आहे, तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि त्यांना सांगू शकता की इलिगली अरेस्ट केलेलं आहे. मग कोर्ट म्हणेल की जे आहे हेबियस कॉर्पस लावेल, पोलिसांना सांगेल की त्यांना आमच्यासमोर घेऊन या. ओके, तर याला हेबियस कॉर्पस असं म्हटलं जाते, म्हणजे टू हॅव अ बॉडी ऑफ. ओके,
सेकंड जर विचार केला तर मॅन्डॅमस. मॅन्डॅमस म्हणजे काय, मॅन्डेटरी म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो. याचा लॅटिनमध्ये जर विचार केला तर वी कमांड असं होतं. वी कमांड म्हणजे काय की जेव्हा पब्लिक ॲथॉरिटी जर असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफिशियल जर असेल ते आपले काम करत नाही, जर ते करत नसेल तर त्यांना कोर्ट काय सांगतं की कोर्ट त्यांना सांगतो की हे काम जे आहे तुम्हाला करायलाच पाहिजे, हे ऑर्डर दिले जाते, म्हणजे मॅन्डेटरी आहे. म्हणजे काय की लेट्स टेक एक्झाम्पल की तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय केलं, सगळे डॉक्युमेंट दिले आणि चालून पण दाखवली गाडी. हे झाल्यानंतरही 6 महिने झाले आणि ऑफिसर काहीच करत नाही, RTO ऑफिसर. मग इथं काय की तुम्ही मॅन्डॅमस फाईल करू शकता त्यांच्या अगेन्स्ट. ओके, की RTO ऑफिसरला सांगा की तुम्ही तातडीने डिसिजन घ्यावे असं कोर्ट त्यांना सांगू शकते. ते झालं मॅन्डॅमस. ओके, प्रोहिबिशन म्हणजे टू फॉरबिड. एखाद्या प्रोहिबिटेड एरिया आपण लिहितो तिथे तुम्ही जाऊ नका. ओके, प्रोहिबिटेड एरिया म्हणजे जेव्हा एखादी कोणतीही कोर्ट असेल किंवा ॲथॉरिटी असेल आणि त्यांना ते पॉवर नसेल, म्हणजे काय ज्युरिडिक्शन नसेल, बाहेरचे काम करू पाहत असेल आणि त्यांना पॉवर नाही आहे, तेव्हा हायर कोर्ट लोअर कोर्टला सांगते की हा प्रोहिबिटेड एरिया आहे, तुमच्याकडे हा अधिकार नाही आहे, तुम्ही करू शकत नाही. प्रोहिबिशन. ओके, याला प्रोहिबिशन म्हटलं जातं. आणि त्यानंतर सर्शिओररी म्हणजे टू बी सर्टिफाईड. इथं जर विचार केला तर सर्शिओररी आहे. म्हणजे काय की जेव्हा लोअर कोर्ट किंवा ॲथॉरिटी जी आहे जे चुकीचे डिसिजन चुकून घेतले जाते त्यांच्याकडे, तेव्हा हायर कोर्ट तो डिसिजन कॅन्सल करतो, त्याला सर्शिओररी म्हणते. म्हणजे त्यांच्याकडे पॉवरच नाही आणि चुकून त्यांनी एखादी डिसिजन घेतली, मग हायर कोर्ट काय करतो की ते सर्शिओररी देतो त्यांना आणि ते कॅन्सल करतं, रद्द करतं, त्याला आपण सर्शिओररी म्हणतो. आणि को वॉरंट म्हणजे बाय व्हॉट ॲथॉरिटी. ओके, म्हणजे इथं काय, जेव्हा कोणीतरी पब्लिक ऑफिसमध्ये इल्लिगली किंवा रॉंगफुली जर बसलेला असेल तेव्हा कोर्ट त्यांना विचारते की तुम्हाला हे पोस्टची ॲथॉरिटी कुठून मिळालेली आहे, त्याला को वॉरंटो असं म्हटल्या जाते. ओके, त्यानुसारही तुम्ही तुमचे ॲन्सर काढू शकता. तर असे हे क्वेश्चन्स होते जे महत्त्वाचे आहेत, जे मी इथं बघितले, इथं दिलेले आहे, तुम्ही एकदा बघू शकता. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स. आणि शेवटचा जो करंट अफेअर्सचे क्वेश्चन होते नंतर याच्यातले क्वेश्चन जर बघितले आणखी, तर शेवटचा एक क्वेश्चन 100 नंबरचा बघूयात. तिथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते, म्हणून फक्त लक्षात ठेवा. हे बघा, ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक हा अहवाल खालीपैकी कुठली संस्था प्रकाशित करते. ओके, तर क्वेश्चन काय, ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक हे WTO काढते. आता IMF काय काढते, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक काढते. आउटलुक दोन्हीकडे आहे, कन्फ्युजन होऊ शकते. तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जे आहे IMF काढते, WTO काय काढते तर ग्लोबल ट्रेड आउटलुक. त्यानंतर वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट, जिचं ट्रेड लिहिलेलं आहे तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपण म्हणू शकतो. ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट IMF काढते. वर्ल्ड बँक काय काढते ते एकदा तुम्ही लक्षात ठेवू शकता, जसं की वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट, ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस, पॉवर्टी शेअर्ड प्रॉस्पेरिटी रिपोर्ट, ग्लोबल फायनान्शियल डेव्हलपमेंट रिपोर्ट, लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स. क्वेश्चन विचारले त्याच्या. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जर विचार केला तर ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स अँड ग्लोबल रिस्क रिपोर्ट, तसेच ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स. ते लक्षात ठेवा, पाठ करा, गरजेचे आहेत. ते महत्त्वाचे जे क्वेश्चन्स होते की जिथं कन्फ्युजन होतं किंवा रिक्वेस्ट पण आली होती की याच्यावर डिस्कशन करा, ते आपण घेतले. याच्यात आणखी जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नंतर लेक्चरमध्ये किंवा पुढचा जो टेस्ट आहे तेव्हा आल्यानंतर पण तुम्ही विचारू शकता किंवा पर्सनली भेटून पण आपण याच्यावर डिस्कशन करू शकता. होप हे डिस्कशन आवडलं असेल. यात जर काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला विचारू शकता. नेक्स्ट टेस्ट जी आहे ती पण फ्रीज आहे आपले पूर्ण टेस्ट जे आहेत ते पूर्ण टोटल 8 टेस्ट आहेत, सब्जेक्ट वाईज आपण घेतले आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पण टेस्ट आहेत. तर प्रत्येक संडेला आपली टेस्ट आहे. पुढची टेस्ट जी आहे ती इतिहासाची आहे. तर नक्कीच हे तुम्ही जे आहे देण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.